नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग येतोय, मिनी ब्लॉग कंटिन्यू चालू आहेत, परंतु आता खूप दिवसांनी ब्लॉग येतोय कारण की आज सुट्टीचा दिवस आहे माझा, शनिवारचा. पण आत्ता माझ्या घरी गडबड जी माझी चालू आहे ना, करंटली आजच्या 10 तारखेला ब्लॉग शूट होतोय. आजचा शनिवार आहे आणि आजपासून बरोबर बाप्पाच्या आगमनाला फक्त 10 दिवस राहिलेत. आणि लास्टच्या 10 दिवसामध्ये एवढी गडबड आहे माझ्याकडे की म्हणजे अक्षरशः आज तुम्हाला बघायला भेटेल की आज मार्केटमध्ये किती शॉपिंग करायची बाकी आहे. अजून एक एक विषय सॉर्ट करत चाललो, हळूहळू एक एक तयारी करत चाललं. मित्रमंडळींना कॉन्टॅक्ट करून एक एक जण कसं म्हणजे गेल्या वर्षी खूप धावपळ झाली होती ऐन मुवमेंटला, पण यावेळेला थोडं आधीच डिस्कशन वगैरे झालेलं आहे. आणि आज भुलेश्वर मार्केट, प्रॉफिट वगैरे वगैरे तिकडे जायचं. अजून बघूया गणपती बाप्पासाठी काय काय खरेदी करायला भेटते. सो स्टेटून आजच्या ब्लॉगमध्ये सकाळी मस्त की 8:20 झालेले आहेत, म्हणजे मॉर्निंग झालेली आहे. आता पहिल्यांदा जायचं आहे मस्जिदला तुम्हाला दाखवतो काय काय. एक आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये आपलीच फॅमिली आहे, आपल्या मित्राची फॅमिली, त्यांच्या दुकानात जायचं पहिल्यांदा. तिकडे दाखवलं तुम्हाला काय आहे आणि काय नाही ते. चला स्टेटून आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल आणि ते तुमच्यासाठी सुद्धा बेनिफिट आहे. असा ब्लॉग आजचा बनतं कारण की जर गणपतीची शॉपिंग इन फ्युचर येणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये करायची असेल तर तेव्हा चला तुम्ही जाऊ शकता. असे काही दुकानं आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, ते तुम्हाला दाखवतो. चला स्टेटून आजच्या ब्लॉगमध्ये. फायनली आता मस्जिदला पोहोचलो. इथे आहे आपला मित्र तुषारचा जो भाऊ आहे आणि यांचं शॉप आहे मस्जिदला. दादाने याच्या आधी व्हिडिओ जो टाकला आहे तो निखिलच्या चॅनलवरती आहे, आपला मित्र निखिल त्याच्या चॅनलवरती. आणि आपण सुद्धा गणपती शॉपिंग करायला म्हणजे मॉर्निंगला आता 7:15 झाले, त्यांनी एकदम मॉर्निंगला पोहोचलं आहे. आणि दादाने आपल्याला काही खूप अगरबत्त्या सांगितल्या आहेत. त्यापैकी बेस्ट कुठली बोलतो दादा तू? प्रीमियममध्ये वाव म्हणून प्रीमियममध्ये एक आहे. आणि आपण चॉईस केल्या आहेत हे धूपस्टिक आपल्याला दादाने सांगितलेत. 1, 2 आणि हे 3 आहेत. कुठल्या कंपनीचे ते? ओके. आणि हे ऑइलसुद्धा आपण घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये काजळी येत नाही असे ऑइल आहे ना. येस. आणि ह्या अगरबत्त्यासुद्धा एकदम प्रीमियम आहेत. आणि अजून 1-2 अगरबत्त्या आहेत तो दादा पाठवून देईल, ज्या पप्पांना आपल्या आवडतात. वैष्णवी वगैरे आहेत त्या पप्पांना आवडतात. अजून इकडे खूप सारे आहेत. हे आपलं लोकेशन कुठे बोलला सर तू? ओके माझी. ओके ओके. आणि अजून काही आहे, अजून बघूया. आता थोडं सामान हर एक येतोय, खरेदी करतोय. अगरबत्त्यामध्ये अजून काय व्हरायटी आहे की आपण चेक करूया. तर आता फायनली आपली सर्व खरेदी झालेली आहे. दादाने मस्त की आपल्याला इथे म्हणजे चांगल्या अगरबत्त्या इथे दाखवल्यात, त्या आपण घेतलेल्या आहेत. या मसाला अगरबत्त्या पप्पांना आपल्या आवडतात. धूप वगैरे आहे सर्व प्रीमियम आणि ऑइल वगैरे. आणि तुम्ही इथे जर आलात ना तर म्हणजे वर्षाच्या 12 महिन्याचं जे गावी वगैरे आपण गणपतीला वगैरे जे लागतात किंवा एकदम रिजनेबल रेटमध्ये. तर स्टार्टिंग रेट तरी काय जातं आपल्याकडे? 160 रुपये किलो. 160-150 रुपये किलो या हिशोबाने भेटतात. तो परवडीचे आहे ज्यांना नाही, म्हणजे आपण ते ठीक आहे, परवडीचे आहेत ज्यांना कम्फर्टेबल पाहिजे त्या झोनमध्ये. सो आता आपलं फायनली सगळं बिल झालेलं आहे आणि इथून आता पुढच्या मार्केटला जायला आपण निघतो. चला ॲड्रेस एकदा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या भेटून जाईल. भुलेश्वर मार्केटला पोहोचलो आणि दाखवलं तुम्हाला पूर्ण आहे भुलेश्वर मार्केट. आणि इकडे सगळं गोल्डचं वगैरे आहे. इथे आपण काही हळदी कुंकासाठी वाण बघतो. आईने सांगितलं हळदी कुंकासाठी इकडे बघूया आता काय आहे. युनिक एक आयटम 1-2 व्हिडिओ बघितलेले इंस्टाग्राम रीलवरून, ते भेटतात का बघूया. फायनली आता एक चॉईस केलेलं आहे आपली सोफा. काकांचं दुकान आहे इथे. आता मी इथे आला तर जसं मग अशी दाखवलं तिथे तुम्हाला इथे भेटून जाईल. हा एक पीस कसा पडला काका? जास्त अजून एवढे घेतलं. ओके ओके. आणि मला एकदम रिजनेबल आणि एकदम कम्फर्टेबल नवीन जे आहे वाण देण्यासाठी. चला सर्फेस कुठे 15 भेटची बघा इकडे. तर मार्केटला आता इकडे मगाशी थोडं मार्केट कमी होतं. आपण काही ग्रीनरी घेतले, दाखवलं तुम्हाला काय ग्रीनरी आहे ती. ये ग्रीनरी वगैरे आपण इथून घेतलेलं आहे. हे भाई के पास से लिया है, मस्त रेट में दिया और काम का चीज़ है पूरा. हे तर आवडलं होतं, एक नंबर होतं एकदम. 9 फूट. हे कितना 9 फूट आहे ना पुरा? 7 फूट. एकदाच लावला पाहिजे विषय खोल डायरेक्ट. आणि लटकन तर एक नंबर वाटतं ग्रीनच्या. आपण सर्व घेतलेले आहेत आणि खूप सारे आयटम्स होते आणि रिजनेबल रेटमध्ये आपल्याला भेटलं आहे. चलो दुपारचा
2 वाजलेत आणि मी पोचलो आहे दादरच्या आणि इकडे समोर आहे स्टेशन आणि आईसाठी खास साडी घ्यायला वगैरे शॉप असे फिरतोय. आणि मंडळी रात्रीची घरी यायपर्यंत संध्याकाळचे 5-6 वाजले. दादरला खूप सारी गर्दी होती. तर आईची साडी घेण्यासाठी थोडा इकडे तिकडे 10 दुकानं फिरलो. चहासुद्धा डाऊन होता आणि बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे. अजून हळूहळू आता डीमार्टमधली शॉपिंग वगैरे अजून बाकी आहे. सो ती मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि बघू जसं होईल तसं जे काय खरेदी होत चालेल गणपती बाप्पाची. आणि बाप्पाची मूर्तीसुद्धा तयार झालेली आहे. तीसुद्धा बघू आता लवकर 2-3 दिवसामध्ये जाऊन बघायची आहे. मी ॲक्च्युली बघत नाही गणपती बाप्पाची मूर्ती जाऊन. मला माझ्या म्हणजे कलाकार मित्र जे आहेत ना, जे मूर्तिकार आहेत त्यांच्यावर आपला खरोखर विश्वास आहे. मी खरोखर डायरेक्टली जातो बघायला गणपतीच्या आगमनाच्या दिवशी किंवा आधी 1-2 दिवस जाऊन बघून येतो जस्ट. आणि मी डायरेक्टली सांगतो की तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काय करायचं असेल ना ते तुम्ही करत जावा. माझी स्वतः जसं काय हे नसते, मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. तुम्हाला जसं बाप्पाला कळवता येईल किंवा तुम्हाला जसं बाप्पाच्या बाबतीत म्हणजे काय असेल ना, मी तर सांगतो की जे काय असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. सो आता असा ब्लॉग एंड होत आहे. बऱ्यापैकी सामान आलेलं आहे आणि जे काय आहे ते आपल्याला आता मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्याला बघायला भेटेल. तर पुन्हा एकदा सगळ्यांना भेटू पुढच्या ब्लॉगमध्येच आणि आमंत्रण आत्ताच देऊन ठेवतो गणपती बाप्पाला नक्की या 22 जानेवारीला. चला.